नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरं तर बरेच लोक खूप पैसे कमवतात, पण त्यांच्याकडून ते लगेच खर्च होतात, टिकत नाहीत. तर यावर काय उपाय असेल, हे आपण ज्योतिषशास्त्राच्या मदतीने जाणून घेणार आहोत. तर यावर आपल्याला मार्गदर्शन आणि उपाय सांगणार आहेत आचार्य सुनील कुमार सर. सर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. सर, तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, तुमचं मार्गदर्शनही आम्हाला हवंच आहे. मात्र त्याआधी तुमची थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आले. संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत, कॅलिफोर्निया, दुबईपासून देशात दिल्लीत, गुडगाव, हैदराबाद, गोवा व इंदोर आणि महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई येथे त्यांची सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करून संपर्क साधा. आपले शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, तुमचं पुन्हा एकदा कार्यक्रमात मी स्वागत करते आणि आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. खरं तर ज्योतिषशास्त्राच्या मदतीने आपण आपले नशीब कसं बदलू शकतो? खूप चांगला प्रश्न हं, केलाय तुम्ही. प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो, जसं आपण घरी बाहेर पडताना आपण Google मॅप लावतो, की बाबा हं, आपण ज्या डेस्टिनीवर आपल्याला जायचे, तो डेस्टिनी किती लांब आहे आणि आपल्याला किती वेळ लागणार. तसंच जर तुमच्याकडे तुमची कुंडली, तुमची हस्तरेषा हे सगळं काही तुम्ही बघून म्हणजे हं, तुमचे जे कोणी मार्गनिर्देशक जे आहेत, तर त्याच्याकडून जर तुम्ही सल्ला घेतली, त्याच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेतलं, तुम्हाला ते सांगू शकतं, की बाबा तुझा जे मार्ग आहेत, तो तुझ्यासाठी किती चांगला आहे, खरं आहे, खोटं आहे, काय? नंबर 2 आपल्याला जे आपलं लक्ष्य आहे, जे आपण लक्ष्य जे ठरलेलं आहे, तो लक्ष्य आपल्याला कधीपर्यंत भेटणार आहे. हं. नाहीतर आपण फक्त मेहनत आपण करत गेले आणि आपल्याला काही भेटलेलं नाही, तर त्याचा काही अर्थ नाही आहे. कसं काय तुमचा वेळ जे वाया गेलं, ते कुणीही परत करू शकत नाहीत. म्हणून तुम्ही कोणताही काम करण्याच्या आधी एकदा मार्गदर्शन घ्या आणि नंबर 2 तुम्हाला काय करायचं हे पण तुम्ही जाणून घ्या. तुम्हाला नोकरी करायच्या, व्यापार करायचा, तुम्हाला अभिनेता बनायचं, तुम्हाला नेता बनून तुम्हाला देशची सेवा करायच्या, तुम्हाला प्रशासनिक क्षेत्रामध्ये जायचं, काय करायचं? कसं काय कधी-कधी खूप काही लोक जे शिकवताय म्हणजे जे शिक्षण घेताय, त्यांच्या लक्ष शिक्षणमध्ये लागत नाही. हं. पण ते लोक स्पोर्ट्समध्ये, अभिनयमध्ये ते खूप नाम कमवतात. म्हणून तुम्ही हे जाणून घ्या तुमच्यासाठी कोणती लाईन एकदम चांगली आहे. ते तुम्हाला ज्योतिषाचार्य, मार्गदर्शक तुम्हाला सांगू शकतो आणि तुम्ही तुमची कुंडली हस्तरेषानुसार तुमच्या भाग्य 100% तुम्ही बदलू शकता. आणि भाग्य आणि कर्म हे दोन्ही खूप आवश्यक आहेत. खूप काही लोकांचा विश्वास फक्त कर्मांमध्ये, फक्त ते मेहनत करताय, पण त्यांना काहीच भेटत नाही. पण खूप काही लोक असे पण आहेत, की त्यांनी जर कोणी सांगितलं, "बाबा, एक दिवस तू राजा बनणार, एक दिवस तुझ्या आयुष्यात हे बदल होणार" आणि तो फक्त बसला, तर काहीच होणार नाही. तुम्हाला मार्गदर्शन करणं हा ज्योतिषशास्त्राचा मुख्य उद्देश आहे आणि ज्योतिषशास्त्र एकदम Google मॅपसारखं काम करत आहे. म्हणजे तुम्ही वेळेवर पोहोचताय तुम्ही आणि तुमच्या आयुष्यात कधी तुमचा वेळ वाया जात नाही. नक्कीच. जर तुम्हालाही तुमच्या कुठल्या समस्या असतील आणि त्याच्यावर तुम्हाला उपाय हवा असेल, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करून तुमच्या शंका तुम्ही दूर करू शकता. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, की आपण मगाशीच म्हणालो, की बरेच लोकांकडे पैसा असतो, ते खूप पैसे मिळवतात देखील. मात्र त्यांच्याकडे ते टिकत नाहीत. तो खर्च होऊन जातात. तर यावर काय उपाय? सगळ्यात महत्त्वाचं आहे, पैसा कमवणं हा एक वेगळी गोष्ट आहे. पण त्या पैशांमध्ये प्रॉस्पॅरिटी होणं म्हणजे बरकत होणं हा एक वेगळी गोष्ट आहे. हं, तुम्ही पैशांना फक्त पैसा समजू नका. तुम्ही लक्ष्मीचा आदर करा. मी खूप काही लोकांना सांगतो, तुम्ही घरी गेल्यावर एक खूप मोठी चूक करताय.
काय? तुम्ही 2चा कॉइन इकडे ठेवलं, 5चा कॉइन तिकडे ठेवलं, ₹10 तुम्ही इकडे ठेवले, ₹20 तुम्ही तिकडे ठेवले, 100 इकडे पडले तुमचे. हा एकदम चुकीचा आहे. जर तुम्ही लक्ष्मीचा आदर नाही केला, म्हणजे तुमचे पैसे इकडे-तिकडे तुमचे पैसे पडताय, तर लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार नाहीत. आणि लक्ष्मीचे 2 रूप आहे, स्थिर लक्ष्मी आणि अस्थिर लक्ष्मी. खूप काही लोक खूप आनंद घेत आहे, खूप मोठी-मोठी गाडी आहे त्यांच्याकडे, खूप मोठे-मोठे बंगले त्यांच्याकडे. पण हा किती दिवस राहणार हा महत्त्वाचा आहे. जर तुम्ही आज एकदम लक्ष देत नाही या गोष्टींवर, ठीक आहे, तुमचं पुण्य आहे, तुमचं प्रारब्ध आहे, तोपर्यंत तुम्ही हे सगळं भोगणार. पण ज्या दिवशी पुण्य संपला, हं. त्या दिवसापासून संकट तुमच्या जवळ येणार. तर जर तुम्हाला मा लक्ष्मीची स्थिर कृपा पाहिजे, तुमच्याकडे लक्ष्मी पैसा टिकलं पाहिजे, जर तुम्हाला असं करायचं, तुम्ही 1-2 वस्तू नक्की तुम्ही या वस्तूंवर लक्ष द्या. नंबर 1, पैसे इकडे-तिकडे ठेवायचे नाही. नंबर 2, तुम्ही तुमच्या घरी उत्तर दिशेला एक कुबेर कलशची स्थापना करा. आणि कुबेर कलशची स्थापना करायला तुम्हाला काही जास्त करायचं नाही. एक लाल हं. कपडा तुम्ही बिछून घ्या. त्याच्यावर तुम्हाला एक कलश ठेवायचा आहे. कलश तुम्ही तांब्याचा, पितलचा, चांदीचा, तुमची श्रद्धाने तुम्ही ठेवू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला हळदचे पिवळे तांदूळ ठेवायचे आणि मध्ये तुम्हाला 11 कमलगठ्ठा आणि एक कॉइन, त्याच्यावर एक लाल सुपारी ठेवायच्या. आणि दर अमावस्येला, दर पौर्णिमेला तुम्हाला ते तांदूळ ते चेंज करायचे, म्हणजे बदलायचे तुम्हाला. आणि जे जुने तांदूळ आहे हं. ते तुम्ही गाईला खायला द्या. हं. तर तुमचं जे दारिद्र्य आहे ते सगळं घरातून बाहेर निघून जाणार आहे आणि घरी मा लक्ष्मीची खूप कृपा होणार. नक्कीच सर आपल्याला फोन येऊ लागतात प्रेक्षकांचे, त्यांना काही प्रश्न आहेत, तर आपण त्यांचे फोन घेऊया. आपल्यासोबत जोडले गेलेत प्रकाश थोरात. हॅलो. हा प्रकाश बेटा बोला, तुमची जन्मतारीख सांगा मला 14/6/65 आणि जन्मवेळ माहिती आहे तुम्हाला? सकाळची. हा, किती? सकाळ 6 वाजताच्या दरम्यान. अच्छा अच्छा, ठीक आहे, ठीक. आणि जन्म ठिकाण काय आपलं? कुटासा. ठीक आहे बेटा. तुमची पत्रिकेनुसार मी तुम्हाला एक विषय सांगतो. जहाँ सुमती तहाँ संपत्ती नाना, जहाँ कुमती तहाँ विपत्ती निदाना. घरात खूप भांडणं, किटकिट, चिडचिड खूप चालू आहे. घरात शांतता नाही आहे आणि बरकत पण नाही आहे. कसं काय शांतता नाही आहे? शांतता नसल्यामुळे बरकत नाही आहे घरी. भांडणं होत आहे ना बेटा? हो. खूप अशांतता आहेत ना? नाही, कधी शांत असतो, कधी अशांती होते. ओके, कधी शांत कधी अशांत. पण अशांतता मला थोडीशी जास्त वाटते. आणि नंबर 2, पैसे टिकत नाही, ठीक आहे ना. पैसे तुम्ही खूप प्रयत्न करताय, तुम्ही खूप मेहनत केली आजपर्यंत आणि जे काही केलं ते स्वतः केला, म्हणजे तुम्हाला कुणाचाही सपोर्ट भेटला नाही. आणि जे विरासत म्हणजे जे आपली पैतृक संपत्ती, विरासतमध्ये जे खूप पैसा भेटतं ना आपल्याला, तसं पण काहीच नाही आहे. तुम्ही स्वतः मेहनत केली आणि स्वतः सगळं काही केलं. आजपर्यंत कुणाचा सपोर्ट भेटला नाही, पण तरी खूप प्रयत्न केले, पण पैसे अजिबात टिकत नाही तुमच्याकडे. तर त्यासाठी बेटा एक नक्की तुम्ही लक्षात ठेवा की घरात एकदम शांतता पाहिजे. नंबर 2, तुम्ही एकदा चेक करा, पश्चिम दिशेला आपल्या घरी खूप काही इलेक्ट्रॉनिक सामान जे खराब पडलेले आहे ते तुम्ही घरात ठेवू नका. तुमच्या राहूचा दोष वाढलेला आहे, ते एकदम घरातून बाहेर काढा. नंबर 3, पैसे टिकण्यासाठी दर शुक्रवारी तुम्हाला जे लहान लहान मुलं असताना त्यांना खडी साखरचा प्रसाद तुम्हाला वाटप करायचा. हे किती 3 साखरचा? गडी साखरचा. हो, खडी साखरचा, ठीक आहे. खडी साखरच्या, हा, मुलांना, लहान लहान मुलांना, ठीक आहे ना. हा. आणि हा. एक तुम्हाला शेवटचा उपाय सांगतो, खूप चांगला. एकादशी आली, एकादशीचा व्रत करताय का तुम्ही? उपवास करताय का? नाही, मी आषाढी करतो फक्त. आषाढी करताय तुम्ही, ठीक आहे. हो. पण कारण माझी इच्छा, सर्वात मोठी असते ना. हा, बोला बोला बोला. आषाढी मधलं सर्वात विठ्ठलाची सर्वात मोठी असते, त्याच्यामुळे शेवटची करतो.
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. खूप छान, खूप छान. मला खूप आनंद वाटला तुम्ही आषाढी करताय. पण तुम्ही उपवास ठेवा किंवा नको, पण तुम्ही एक काम नक्की करा. दर एकादशीला एक बासुरी एक लहान मुलाला तुम्ही नक्की उपहार स्वरूप द्या. हां, दान मी म्हटलं नाही तुम्हाला, काय म्हटलं? उपहार स्वरूप. म्हणजे साक्षात असं तुम्ही मनात संकल्प ठेवा की मी साक्षात कृष्णाला अर्पण करतोय. तुम्ही जर ती बासुरी एकादशीला दिली ना, तुमच्या घरी त्या दिवसापासून स्थिर लक्ष्मीचा वास होणार बेटा. ठीक आहे. खूप खूप तुम्हाला आशीर्वाद. आणि तुम्ही घरात एकदम शांतता ठेवा, अशांतता एकदम नको. खूप खूप आशीर्वाद. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की बरेच लोक पैसे खिशात ठेवत नाही. आता ही श्रद्धा अंधश्रद्धा माहिती नाही, कारण ते खर्च होतात असं म्हटलं जातं. त्यावर उपाय काय? प्रश्न अंधश्रद्धाचा नाही आहे. प्रश्न काय की लोकांना भीती वाटते, बाबा आपल्याकडे जर जास्त पैसे ठेवले आपण ते सगळे खर्च होऊन जाणार आहे. कसं काय, जर तुमचा हात जास्त खर्चिला आहे आणि तुम्ही स्वतः खर्च करता, असं पण नाही ना की बाई तुमच्या खिशामध्ये तुम्ही कोणी दुसरा हात टाकतं, तसं पण नाही आहे. कसं काय, तुमच्या जर कुंडलीच्या द्वादश स्थान जर तो चांगला नाही आहे, द्वादश स्थानमध्ये जर पापक ग्रह बसलेला, पापक ग्रहाची क्रूर दृष्टी जर कुंडलीमध्ये आहेत, तर 100% तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत. तर काय करायचे त्याच्यावर समाधान काय, की जर द्वादशेश तुमच्या कोणताही क्रूर ग्रह आहेत त्याच्या समाधान करायचं. समाधान काय म्हणजे, जर राहू तुमच्या द्वादश स्थानमध्ये कुंडलीमध्ये जर बसलेला आहे तर राहूचे उपाय करा. केतू बसलेला आहे, केतूचे उपाय करा. पण हे सगळ्यात आधी तुम्ही जाणून घ्या की प्रॉब्लेम काय त्याच्या मागे. पण एक मी तुम्हाला सामान्य वस्तू सांगतो. जर तुम्ही पर्स ठेवताय, तुम्ही पॉकेटमध्ये तुम्ही पैसे ठेवताय, ते राहत नाही ना, त्याच्यासाठी एक तुम्हाला खूप चांगला उपाय सांगतो मी. हळदचे पिवळे तांदूळ थोडेसे घ्या तुम्ही. आणि तुम्हाला हा मंगल स्थान आहे आपला, जे आपला हाताचे जे मंगल स्थान आहे, इथं तुम्हाला ते तांदूळ ठेवायचे. आणि हे तांदूळ ठेवून तुम्ही तुमच्या जवळ कुणी देवीच्या जर मंदिर आहेत किंवा तुमच्या स्वतःच्या जे मंदिर आहे तिकडे देवीचं दर्शन करा आणि देवीला प्रार्थना करा की मी तुमच्या म्हणजे लक्ष्मी स्वरूप तांदूळ मी आपला जवळ ठेवतो आणि तुम्ही माझ्याकडे स्थिर रूपमध्ये राहा, अशी प्रार्थना तुम्ही करा त्यांच्या चरणी. आणि ते तांदूळ तुमचे पर्समध्ये ठेवा. आणि मग तुम्ही बघा की तुमच्याकडे त्या दिवसापासून पैशांचा खर्च खूप कमी होईल. अजून एक वस्तू मी तुम्हाला ते लक्ष द्यायचं तुम्हाला. खूप काही लोक काय करताय, कॉइन्स 10चे नोट, 20चे नोट, 100चे नोट, 500चे सगळे एकदम जवळ म्हणजे एकत्र ठेवताय. तसं करायचं नाही. तुम्हाला हे सगळे म्हणजे छोटे नोट, कॉइन्स वगैरे तुम्हाला वेगळे ठेवायचे. पॉकेटमध्ये तुम्ही बघा, पर्समध्ये खूप काही ऑप्शन असतात, ते तुम्ही वेगळे वेगळे तुम्ही ठेवा. तर वेगळी वेगळी एनर्जी राहणार आणि तुमचे पैसे खूप कमी खर्च होणार. नक्कीच. सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की घर सजवलं तर लक्ष्मी प्रसन्न होतं असं म्हणतात. त्यामुळे नेमकं काय काय करावं लागतं यासाठी? लक्ष्मीला साजसज्जा खूप आवडते. आणि आपलं महाराष्ट्रामध्ये मला एक खूप चांगला संस्कार लोकांमध्ये एक सवय आहे, ते मला खूप आनंद वाटतो की आपली जी गृहिणी, जी आपली मातृशक्ती, ती काय करते, आपलं घरच्या समोर रंगोली काढते. आणि जे लोक नाही काढत ना, त्यांना मी सांगतो, बाबा तुम्ही जर तुम्हाला माँ लक्ष्मीच्या परमानेंट स्थिर लक्ष्मीच्या जर आगमन पाहिजे, तर तुम्ही रोज आपल्या घरच्या समोर रंगोली काढा. ईशान्य कोणमध्ये कोणतीही घाणेरडी वस्तू नाही पाहिजे. कोणताही म्हणजे एकदम स्वच्छ तुम्हाला ईशान्य कोण ठेवायचा. उत्तर दिशेला आणि ईशान्य कोणला, हे दोन्ही दिशेला तुम्हाला जास्त लक्ष द्यावं लागेल जर तुम्हाला माँ लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरी पाहिजे. आणि जे लोक घरला एकदम स्वच्छ ठेवताय, खूप साजसज्जा करताय आणि लक्ष देताय, आणि खूप काही घरांमध्ये हे पण प्रॉब्लेम आहे, ते काय करतात, ते जे आपले जेवण केल्यानंतर जे त्यांचे जे बर्तन भांडे वगैरे आहेत ते असं सोडताय, रात्री असं झोपून जाताय, ते एकदम बरोबर नाही आहे. म्हणजे तुम्हाला दिवसात आणि रात्री पण तुम्हाला घर स्वच्छ ठेवायचं. कसं काय, लक्ष्मीचं आगमन संध्याकाळी होतं. म्हणून असं तुम्ही समजू नका की बाबा आता रात्री कोण येणार, आता तसंच पडू द्या. नाही, तसं करायचं नाही. ते मी
सगळी मातृशक्ती आणि मी सगळ्यांना हे सांगतो, घर स्वच्छ ठेवा, साजसज्जा करा आणि घरच्या समोर लक्ष्मीचा वास म्हणजे जे तुमचे दोन्ही कोपऱ्यात म्हणजे आपल्या घरच्या द्वारवर तुम्हाला दोन्हीकडे स्वस्तिक किंवा रांगोळी तुम्ही काढा आणि त्या रांगोळीवर तुम्हाला दीप दान करायचे म्हणजे दीप जलवायचे तुम्हाला आणि तो दीप जे गाईचे तुपाचं जर तुम्ही जलवले तर अजून जास्त चांगला होईल आणि त्याच्यावर एक काम करायचं भीमसेन कपूर म्हणून भीमसेन कपूर ते तुम्हाला बुरकायचे ते 2 काम केले ना लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी नक्की होतं. नक्कीच सर आपल्याला एक पुढचा फोन देखील आलेला आहे. संजय मोरे यांचा फोन आलाय. संजयजी प्रश्न विचारा. हॅलो. हा प्रश्न संजय विचारा. बेटा आपला जन्मतिथी सांगा आपली. 1/7/70. 1/7 6/6. अच्छा 1/6 हा 1970. 1970 आणि जन्मवेळ माहिती आहे का बेटा? नाही. ठीक आहे आणि जन्म ठिकाण काय आपलं? शनी मांडव. अच्छा 1 ते 9 पर्यंत कोणताही एक नंबर बोला बेटा. 5. ठीक आहे. मला तुम्ही एक सांगा तुमचे जे गुप्त शत्रू म्हणजे ज्या शत्रूंची आपल्याला माहिती नाही आहे ते तुमच्या मागे खूप लागलेले आहे आणि नंबर 2 तुम्ही जसं तुम्ही वरती जाता म्हणजे वर जाता ना तुम्ही लगेच तुमची लेग पुलिंग करणारे लोक खूप जास्त आहे गुप्त शत्रूंमुळे आणि तुमच्या जे कोर्टमध्ये भांडणं कोर्ट केस वगैरे असं पण तुमच्यात दिसतंय तसंच काही चालू आहेत का आपलं? हो चालू आहे. तर ह्या बेटा जे कोर्ट केस वगैरे जे तुमचं चालू झालं त्याच्याचं कारण काय आपलं? ती पदोन्नती माझी काढून घेतली मुख्याध्यापक म्हणून. हा म्हणजे तुमचे गुप्त शत्रू तुमचे मागे लागले तरी झालं ना हे सगळं? हो बरोबर. आणि तुम्हाला खूप दिवस झाले तुम्ही खूप मोठा संघर्ष करताय काही चूक नसतानाही हा प्रॉब्लेम झाली तुम्हाला. आता मी एक सांगतो तुम्ही थोडंसं जे आपलं याला म्हणता आपण बुध वाणीच्या कारक ग्रह आहे ज्योतिषानुसार तुम्ही काय खरंला खरं बोलता खोटाला खोटा बोलताय पण बेटा तुम्ही समोर बोलू नका. हा खूप मोठी प्रॉब्लेम झालेली आहे म्हणजे लोक तुमच्याशी चिडताय तुम्ही काय ते सगळं समोर बोलून टाकता तुम्ही तोंडावर. असं करायचं नाही. हा सगळा म्हणून झाला तुमच्या सोबत ठीक आहे ना. तर काय करायचं याच्या पुढे एक उपाय सांगतो मी. दर बुधवारी जे मधु राहता ना मध ते मध तुम्हाला जीवाचा जे अग्रभाग आहे ना याच्यावर लावायचे दर बुधवारी. नंबर 2 दर बुधवारी गौशालामध्ये जाऊन गायला हिरवा मूग किंवा हिरवा चारा हे तुम्हाला खायला द्यायचे आणि हिरवा मूग जर द्यायचा असेल ना तर मंगळवारी भिजवून द्या तुम्ही. ठीक आहे. मंगळवारी भिजवून मग तुम्ही गौशालामध्ये द्या. ते 16 बुधवारी तुम्हाला हा उपाय करायचा. ठीक आहे. आणि नंबर 3 आणि खूप महत्वाचा उपाय आहे ते सांगतो मी तुम्हाला. एक खोबरा घ्या. खोबरा माहिती आहे तुम्हाला? ते खोबरा घ्या त्याला अर्धा त्याला कापायचे आणि कापून काय करायचं एक भोजपत्रावर तुमची मनोकामना लिहून घ्या. ठीक आहे. जे मनोकामना जे मनोरथ आहे आपली जे मनोकामना ते लिहायच्या लाल कलम वापरायचे. ठीक आहे ना. आणि त्याच्यामध्ये 2 लवंग 2 इलायची आणि थोडीशी पिली मोरी. ठीक आहे. हे तुम्हाला भरायचे आणि त्याला काय करा बंद करून आणि लाल दोराने बांधून घ्या आणि अमावस्येला आणि पौर्णिमेला एक अमावस्येला करा पौर्णिमेला करा. हा तुम्हाला म्हणजे नदीमध्ये जाऊन जलप्रवाह करायचा आणि तुमच्या मनोरथ परत म्हणायचं तुम्हाला त्याच्यावर. तर तुमची जे मनोकामना आहे म्हणजे तुमच्या जे केस चालू आहेत म्हणजे जो एकदम लोकांनी तुमच्याशी जे चिडताय लोक त्यांनी केलेला आहे म्हणजे आरोप लावलेला आहे ते तुमच्या एकदम हे ओके होऊन जाईल आणि हा उपाय तुम्हाला खूप तुम्हाला सपोर्ट करेल. हा तुम्ही पूर्ण श्रद्धाने करा बेटा उपाय. खूप खूप आशीर्वाद. धन्यवाद संजयजी संपर्क साधल्याबद्दल. सर माझा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे की घरातील वास्तुदोष लक्ष्मीच्या मार्गात अडथळा आणतात हे खरं आहे का? एकदम खरं आहे. कसं काय आपण जर घरच्या वास्तू चेक आपण नाही केला आणि त्याच्यावर लक्ष नाही दिला तर घरात शांतता वाटत नाही. कधी कधी तुम्ही बघा
लोक घरी येतात हं, हं. आणि त्यांना आपल्या घरात शांतता वाटत नाही. बाहेर त्यांना वाटतं रे बाबा आपण खूप शांत, आपलं मन खूप शांत, आपलं चित्त खूप शांत आणि घरी आल्यावर चिडचिड, भांडणं. हां काय? सगळे लोकांना असं वाटतं बाबा आपण घरी जाऊ, आपण शांतता आपण बसू आणि आपलं जे कुटुंबाचे जे लोक आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारू. पण खूप काही लोकांना खूप अशांतता वाटते. म्हणजे वास्तू दोष आहेत. दुसरं जे तुम्ही आता प्रश्न हं. केला, की वास्तुदोषमुळे लक्ष्मी 100% जर लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरी होणार आणि तुमच्या घरी वास्तुदोष आहेत, तर लक्ष्मी परत चली जाते. लक्ष्मी परत जाते. म्हणून घरच्या थोडासा तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे, की उत्तर दिशा जी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे, उत्तर दिशेला कोणतीही घाणेरडी वस्तू तुम्ही ठेवू नका. नंबर 2 जर तुमच्या घरच्या मुख्य द्वार बरोबर नाही आहे, म्हणजे खूप काही लोक उत्तर दिशेला, पूर्व दिशेला, पश्चिम दिशेला जे राहतात आणि जर तिकडे काही वास्तुदोष आहे, तुम्ही जे आपला आंतरिक वास्तू आहे, जर ते बरोबर नाही आहे, तुम्ही जिथं झोपताय तुमच्या बेडरूम बरोबर नाही आहे, जिथं तुम्ही जेवण वगैरे तुम्ही बनवताय ते बरोबर नाही आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचं जे तुमच्या देवस्थान आहेत, जर देवस्थान बरोबर नाही आहे, तर घरी लक्ष्मी टिकणार नाही, लक्ष्मीचं आगमनसुद्धा होणार नाही. नक्कीच सर खूप छान मार्गदर्शन आणि खूप उत्तम माहिती तुम्ही आजच्या ह्या कार्यक्रमातून आम्हाला दिली. तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं याचा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच फायदा होईल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना आशीर्वाद. ओम स्वस्ति न इंद्रवृधश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यवरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु हरिः ओम. खूप खूप आशीर्वाद. तर भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात वेळ झाली आहे तर इथेच थांबायची. मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.